मित्रांनो नमस्कार। नुकतीच भारत सरकारचे वित्त सचिव म्हणून कार्यरत तुहिनकांत पांडेय यांची सेबीच्या 11व्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। तुहिनकांत पांडेय यांनी माधवीपुरी बुच यांची जागा घेतलेली आहे। त्यांचा जो कार्यकाळ असणार आहे तो 3 वर्षांसाठीचा असणार आहे। तुहिनकांत पांडेय 1987च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। त्यांनी गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता विभागात, ज्या विभागाला आपण दीपम म्हणतो, त्या विभागामध्ये सचिव म्हणून काम केलेलं आहे। आता ज्या सेबीबद्दल आपण बोलतो, ही सेबी नेमकं आहे तरी काय? तर सेबी हे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं ज्याला इंग्रजीमध्ये आपण ओळखतो, ज्याला मराठीमध्ये भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ असं म्हटलं जातं। या सेबीची स्थापना 12 एप्रिल 1988 ला झाली आणि ज्यावेळी याची स्थापना झाली ही गैरवैधानिक संस्था म्हणून झालेली होती। मात्र या संस्थेला जो वैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे तो आहे 12 एप्रिल 1992 रोजी आणि खऱ्या अर्थानं भारत सरकारनं जे मुख्य नियंत्रक म्हणून याला काम सोपवलेलं आहे ते आहे 1998 पासून। आणि या सेबीचं जे महत्त्वाचं जे काम आहे ते आहे भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणं आणि यासोबतच शेअर बाजार, बाजारातील मध्यस्थ, दलाल, गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड्स आणि परकीय गुंतवणूकदार या सर्वांच्या नोंदी ठेवून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सेबी करतं।